नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तिथलं प्रोडक्शन कसं होतं, होलसेल मध्ये पदार्थ कुठे मिळतात ही सगळी माहिती देत असतो। आज मी कोल्हापूरमध्ये तेली गल्लीमध्ये आलेलो आहे। मोहन सावर्डेकर यांचा तिळगुळ तयार करायचा कारखाना आहे आणि याच ठिकाणी रेवडी त्यानंतर बत्ताशे पण तयार होतात। चला तर मग बघूया नेमकं प्रोडक्शन कसं होतंय। बरेच वर्ष त्यांचा हा व्यवसाय चालू आहे, अक्षरशः ही परंपरा त्यांनी कोल्हापूरमध्ये टिकवलेली आहे। चला तुम्हाला दाखवतो। आता संक्रांत जवळ आलेली आहे। तुम्हाला व्यवसायासाठी होलसेल दरामध्ये तिळगुळ, रेवडी आणि इतर वड्या पाहिजे असतील तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा। एका कढई सारख्या भांड्यामध्ये पहिल्यांदा पाणी घेतलं जात आहे। साखरेमधली घाण निघण्यासाठी एक पावडर टाकली जाते। थोडा वेळ गरम झाल्यानंतर आता यामध्ये साखर घातली जाणार। बघा, आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे पदार्थ तयार होतात। हे कंटिन्युअस सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम चालू असतंय। आता साखर पूर्ण ही विरघळणार पाण्यामध्ये आणि त्याला पूर्ण गरम केलं जाणार। यामध्ये टेस्ट येण्यासाठी लिंबू सत्व आणि पाहिजे तो कलर घातला जातो। तुम्हाला पांढरे, निळे, गुलाबी, पिवळे असे वेगवेगळ्या प्रकारचे तिळगुळ या ठिकाणी तयार होताना बघायला मिळतील। पूर्ण उकळून पाक झाल्यानंतर थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवलं जातं आणि आता गोल गोल फिरणाऱ्या एका भांड्यामध्ये हे आता कढई ठेवली गेली आहे आणि याची धार सोडली जाणार। या साखरेच्या पाकाची जेवढी धार बारीक तेवढाच बारीक आकाराचा आणि सुंदर असा तिळगुळ तयार होणार। या भांड्याला खालून उष्णता सुद्धा दिलेली आहे। पांढऱ्या शुभ्र अगदी मोत्यासारखे या ठिकाणी तिळगुळ तयार होत आहेत। या ठिकाणी छोटे मोठे वेगवेगळ्या आकाराचे तिळगुळ सुद्धा तयार होतात। या ठिकाणी आता तिळगुळ तयार झालेले आहेत। हे पॅक केले जाणार आणि महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पाठवले जातात अगदी होलसेल दरामध्ये। बघा, तयार झालेले तिळगुळ एका चाळणीमध्ये टाकलेले आहेत आणि चाळून त्यामधून बारीक बारीक आणि मोठे असे वेगवेगळे केले जाणार। जवळ 300 किलो लोड घेऊन माल फिरत असतो। 300 किलो लोड। आणि किती रोज इथं प्रोडक्शन तयार होत आहे? रोज आपलं प्रोडक्शन होते ना, एक 1000-1500 किलो तयार होते। ओके, आणि बाहेर पण तुम्ही देता? बाहेर बाहेर गोवा, कोकण, सगळा कोल्हापूर जिल्हा सगळा आपल्याकडे आहे। होलसेल दरामध्ये? होलसेल आहे आपलं सगळं। यांच्याकडे रंगीत तिळगुळ, बत्तासे, रेवडी असे वेगवेगळ्या प्रकारचे असे गोड पदार्थ मिळतात, तेही होलसेल दरामध्ये। तुमचं दुकान असेल किंवा व्यवसायासाठी पाहिजे असेल, घरातून तुम्ही व्यवसाय करणार असाल तर मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही या ठिकाणाहून मागवू शकता। तर मोहन सर आपल्या बरोबर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन या ठिकाणी आहे। तर आपले जे व्ह्युअर्स आहेत, बघतायत व्हिडिओ, तर त्यांना जर अशा पद्धतीने होलसेल दरामध्ये विक्रीसाठी हवा असेल किंवा घरगुती हवा असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचं आपल्याला? मोहन नारायण सावर्डेकर, शुक्रवारपेठ तेली गल्ली मध्ये विचारला मिठाईचे व्यापारी तर कोणी सांगणार। ओके, जर बाहेर मागवायचं असेल तर कशी सिस्टीम आहे तुमची आणि रेट वगैरे सांगू शकता का तुम्ही? फोनवर सगळ्यांना रेट वगैरे सांगून आमचा व्यापार चालू आहे। ओके, नाही साधारण आता होलसेल दरात काय चालू आहे म्हणजे rate? आता इथं तिळगुळचा रेट आहे 46 रुपये किलो। किलो। आणि बारीक जो आपण आता काढतेला बघितला हा. तर त्याचा दर आहे 65 रुपये, 65 65, 70 असं हे ज्यावर असते ते। ओके, म्हणजे कमी जास्त होत असतंय। आणि काय काय आपल्याकडे मिळतंय? आपल्याकडे बाकी मग गुळाची रेवडी आहे, साखरेची रेवडी आहे, परत तुम्हाला सांगतो बत्ताशे आहेत, भेंड आहेत, साखरपुटाणे आहेत। तर आपले साखरेचे आयटम भरपूर आहेत आपल्याकडे। ओके, तर साखरेच्या आयटम मध्ये भरपूर प्रोडक्शन आहे। तुम्हाला जर रेट जाणून घ्यायचा असेल तर सरांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊ शकता। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका।